नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्सचा पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली पद्धत बघितली होती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची, ती होती प्रॉडक्ट मेथड. ओके, त्याचं सूत्र आपण बघितलं होतं GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, म्हणजे ढोबळ मूल्यवर्धन बरोबर सर्व गुड्स म्हणजे वस्तूंची किंमत म्हणजे मूल्य, सर्व सेवांचं मूल्य वजा कच्चा माल किंवा आंतरसंक्रामक कन्झम्पशन म्हणजे आंतरसंक्रामक उपभोग म्हणजे कच्चा माल बेसिकली. ओके, या GVAलाच आपण बेसिकली GDP म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ओके, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे GDP. अर्थात GDPचे वेगवेगळे प्रकार वगैरे ते आपण बघणार आहोत, पण रफली यालाच आपण GDP म्हणतो, यालाच आपण नॅशनल प्रॉडक्ट असं म्हणतो. ओके, हे बघितलं होतं आपण, ते कसं काढायचं ते आपण बघितलं होतं, राईट. आता पुढची पद्धत आपल्याला बघायची आहे, ती पद्धत म्हणजे उत्पन्न पद्धत. ओके, उत्पन्न पद्धत. उत्पादन म्हणजे प्रॉडक्ट, उत्पन्न म्हणजे इन्कम. उत्पन्न म्हणजे इन्कम, सो याला म्हणतात इन्कम मेथड, मराठीमध्ये उत्पन्न पद्धत, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची. ओके ओके आता याचं आधी मी तुम्हाला सूत्र सांगतो. आधी बेसिक समजून घेऊयात. बघा, आपण जे पावाचं एक्झाम्पल बघितलं होतं, पावाच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं की जो एक पाव असतो 40 रुपयाचा, तो 40 रुपयाचा पाव उत्पादन आहे, राईट. उत्पादन म्हणजे प्रॉडक्ट आहे. तो पाव ज्यावेळी एखादा हाऊसहोल्ड म्हणजे एखादं कुटुंब संस्था विकत घेते, ओके, विकत घेते, त्यावेळी ते 40 रुपये खर्च करतात, म्हणजे तो खर्च पण 40 रुपये असतो, आणि ज्याने पाव तयार केला त्या बेकरीवाल्याला 40 रुपये उत्पन्न मिळतं, म्हणजे उत्पन्न सुद्धा 40 रुपये असतं. थोडक्यात काय, जितक्याचं उत्पादन झालं तितकाच खर्च होतो आणि तितकंच उत्पन्न असतं, म्हणजे तिन्ही गोष्टी सारख्याच असतात. म्हणजे थोडक्यात काय की जे बघा, हे जे 250 रुपये आपण कॅल्क्युलेट केले होते या उदाहरणामध्ये, 250 रुपये हे जे उत्पादन झालेलं आहे, तर 250 रुपया एवढ्याच खर्च पण होतो आणि 250 रुपये एवढंच वेगवेगळ्या घटकांना उत्पन्न पण मिळतं. हे पक्का आहे, याच्या बाबतीत काहीच कन्फ्युजन नाही. आता हे कसं उत्पन्न होतं बघा, हे जे 250 रुपये आपण उत्पादन म्हणून मोजले होते ते पावाचे, ओके, या एक्झाम्पल मधले हे 250 रुपये कोणाचं तरी उत्पन्न कसं होतं बघा, हे 100 रुपये या शेतकरी ताईला गव्हाचे म्हणून मिळाले होते. बघा, म्हणजे 250 मधलं 100 रुपये हे कोणाचं उत्पन्न झालं. बघा, 250 रुपयाचा प्रॉडक्ट तयार झाला आहे, 250 रुपयाचा पावाचं लाद्या तयार झालेल्या आहेत पावाच्या. तेच आता इन्कम कसं आहे ते बघायचं आपल्याला. 250 पैकी 100 रुपये इन्कम कोणाला मिळालं, या ताईला मिळालं. ओके, हे 50 रुपये कोणाला मिळालं, इथे ही जी पिठाची गिरणी आहे ज्याच्यात गव्हाचं रूपांतर पिठामध्ये झालं, त्याच्यामध्ये बघा हे 40 रुपये वेगवेगळ्या लोकांना मिळाले आणि 10 रुपये ज्याची ती पिठाची गिरणी आहे त्याला मिळाले. ओके, याच्यातलं काही काय असेल, रेंट असेल म्हणजे खंड असेल, त्याने जरी ही जागा भाड्याने घेतलेली असेल किंवा शेड भाड्याने घेतलं असेल, त्याचं त्याने भाडं दिलेलं असेल, ते काय, खंड. याने या मशिनरी विकत घेण्यासाठी कर्ज घेतलेलं असेल तर त्याच्यावर व्याज दिलेलं असेल म्हणजे इंटरेस्ट. त्याच्यानंतर इथे जी काम करणारी लोक आहेत त्यांना पगार किंवा मजुरी दिलेली असेल म्हणजे काय, वेतन, म्हणजेच काय, वेजेस. आणि हे जे 10 रुपये स्वतःसाठी त्याने ठेवले, कारण तो स्वतःचं पण कुटुंब चालायचं आहे, तो प्रॉफिट म्हणजे काय, नफा. खवेव्यान म्हणजे हे जे 50 रुपये आहेत इथले, हे 1 2 3 4 या 4 लोकांचं उत्पन्न झालं, बरोबर. तसेच हे 50 रुपये सुद्धा कुठेतरी खवेव्यान यांचं या स्वरूपात उत्पन्न झालं. हे पण 50 रुपये इथे खवेव्यान, असे 4 प्रकारचं कोणाचं तरी उत्पन्न झालं. थोडक्यात जितक्या किमतीचे प्रॉडक्ट, जितक्या किमतीचं उत्पादन तयार होतं तितकंच कोणाला तरी इन्कम होतं. ओके, सो बेसिकली मग जे आपण उत्पादन मोजलं होतं
किंवा जीडीपी ज्याला आपण म्हणतो तेच उत्पन्नाच्या स्वरूपात काय काय म्हणून जातं. कोणाला तरी खंड म्हणजे भाडं म्हणून जातं, कोणाला तरी वेतन किंवा मजुरी म्हणून जातं, कोणाला तरी इंटरेस्ट म्हणजे व्याज म्हणून जातं कॅपिटलवरचं, भांडवलावरचं, आणि कोणाला तरी प्रॉफिट म्हणून जातं खवेव्यानं. थोडक्यात जर खवेव्यानं RW, इथे इंटरेस्टला आपण IN असं लिहिलंय, नुसतं आय नाही लिहिलंय, कारण पुढच्या एका सूत्रामध्ये एक्सपेंडिचरमध्ये ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी पण एक आय येतो इन्व्हेस्टमेंटसाठी, गुंतवणुकीसाठी, म्हणून IN वापरला इथे, इंटरेस्ट IN, आणि असाच वापरला जातो. ठीक आहे. सो आपण इन्कमच्या स्वरूपात GVA किंवा GDP याला असे लिहू शकतो R+W+IN+P. ओके, राईट. आता याच्यातलं हे जे वेतन किंवा मजुरी असतं बघा, याला म्हणतात एम्प्लॉयमेंट इन्कम. कारण काय, हे नोकरीशी किंवा मजुरीशी संबंधित म्हणतात. किंवा याला म्हणतात कॉम्पेन्सेशन टू एम्प्लॉईज. कॉम्पेन्सेशन मधले म्हणजे मोबदला. सो जी कामगार किंवा इतर जी लोक आहेत ते तिथे काम करतात, त्या कामाच्या बदल्यात त्यांना मोबदला दिला जातो. एम्प्लॉई म्हणजे काय, कर्मचारी किंवा कामगार. सो कामगारांना दिला जाणारा मोबदला त्यांच्या कामाबद्दल, त्याला कॉम्पेन्सेशन टू एम्प्लॉईज, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला CE असं पण म्हणतात. ओके, CE. सो कॉम्पेन्सेशन टू एम्प्लॉईज याला. आणि हे जे उरलेले आहेत खंड म्हणजे रेंट, व्याज आणि नफा, याला म्हणतात भांडवलावरील उत्पन्न. ओके, भांडवलावरील उत्पन्न. कारण बघा, खंड, रेंट म्हणजे काय, भाडं कशावर दिलं जातं नॉर्मली, जमिनीवर, शेडवर. जमीन किंवा शेड हे कशा प्रकारची वस्तू आहे, भांडवली वस्तू आहे, म्हणजे भांडवली वस्तूवर मिळालेलं हे उत्पन्न आहे, म्हणजे भांडवलावरचं उत्पन्न आहे. व्याज कशावर दिलं जातं, जे आपण भांडवल देतो, एकाच वेळी पैसे देतो एखादा उद्योग सुरू करण्यासाठी आपण, म्हणजे किंवा बँका वगैरे वगैरे. सो ते पण काय असतं, भांडवली स्वरूपाचा असतो तो पैसा जो दिला जातो, तो कर्जाच्या स्वरूपात दिला जातो तो, बरोबर. म्हणजे व्याज हे सुद्धा कशावरचं उत्पन्न आहे, भांडवलावर मिळणारं उत्पन्न आहे. आणि नफा हा सुद्धा कशावर, नफ्यामध्ये पण काय आहे की तो माणूस स्वतःचं उद्यमशीलता ही तिथे लावत असतो, ते पण एक प्रकारचं भांडवल असतं, म्हणजे हे पण भांडवलावर उत्पन्न. म्हणून खव्यानं म्हणजे वेतन सोडून इतर जे 3 आहेत त्यांना आपण भांडवलावरचं उत्पन्न म्हणतो. ओके. आता याच्यातला जो प्रॉफिट हा भाग असतो, हा जो नफा आहे ना, हा नफा, या नफ्याचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात ऑपरेटिंग सरप्लस, म्हणजे चालू आधिक्य, मराठीमध्ये चालू आधिक्य, ऑपरेटिंग सरप्लस. ऑपरेटिंग म्हणजे रोजच्या रोज जो बिझनेस चालू आहे, कामधंदा चालू, रोजच्या रोज जे तयार होतं त्याला ऑपरेटिंग म्हणतात. आणि सरप्लस म्हणजे आधिक्य, म्हणजे काय, खर्च जाऊन उरणारं एक्स्ट्रा इन्कम, त्याला आधिक्य म्हणतात. चलन आधिक्य किंवा नुसतं आधिक्य म्हणजे सरप्लस. ओके, माझा खर्च समजा 100 रुपये झाला आणि 120 रुपये इन्कम आलं, तर 20 रुपये जो आहे एक्स्ट्रा मिळाले मला, त्याला आधिक्य म्हणतात. आणि ऑपरेटिंग का बरं, कारण तो दररोजच्या दररोज तसा जनरेट होतोय तो एक्स्ट्रा पैसा. सो ऑपरेटिंग सरप्लस. हे कशासाठी वापरतात हा शब्द, कंपन्या वगैरे जे संघटित क्षेत्र असतात, समजा गुगल कंपनी आहे, ॲपल कंपनी आहे, हिरो होंडा आहे, बजाज आहे, अजून कुठल्या या ज्या कंपनी स्वरूपात संघटित स्वरूपाचे जे बिझनेसेस असतात, त्याच्यात जो एक्स्ट्रा पैसा मिळतो म्हणजे नफा मिळतो, त्याला म्हणतात ऑपरेटिंग सरप्लस. ओके. दुसरा एक प्रकार असतो मिक्स्ड इन्कम, त्याला MI म्हणतात, MI. ओके, म्हणजे प्रॉफिटचाच भाग असतो तो, पण प्रॉफिटचा जो उपप्रकार आहे. हे मिक्स्ड इन्कम किंवा मिश्र आय किंवा मिश्र उत्पन्न म्हणजे काय, बघा, डॉक्टर, इंजिनियर राहू देत, डॉक्टरचं एक्झाम्पल घेऊ आपण, किंवा वकिलाचं एक्झाम्पल. आता जे डॉक्टर असतात, समजा डॉक्टरांचा एक दवाखाना आहे. ओके, त्या दवाखान्यामध्ये दररोज डॉक्टर येतात, त्यांचंच ते म्हणजे बेसिकली त्यांचाच दवाखाना आहे स्वतःचा, तिथे ते दररोज येतात, OPD करतात, IPD करतात वगैरे वगैरे. आता इथे डॉक्टरांना मालक म्हणायचं का नोकर म्हणायचं, म्हणजे मालक म्हणायचं का कर्मचारी म्हणायचं, तर ते दोन्ही आहेत. म्हणजे ते स्वतः मालक पण आहेत, कारण त्यांच्यावरच चालू आहे तो, म्हणजे ते स्वतःच डॉक्टर आहेत, म्हणजे त्या डॉक्टरकीच्या व्यवसायाचे तेच मालक झाले.
आणि सेवा कोण देत आहे ते स्वतःच चेक करतायत, स्वतःच गोळ्या लिहून देत आहेत, म्हणजे अल्टिमेट ते स्वतःच करतायत, राईट. म्हणजे एका अर्थाने ते स्वतः मालक पण असतात आणि स्वतः तिथले कर्मचारी पण असतात. म्हणून त्यांना डायरेक्ट असं कंपनीसारखं त्याला ऑपरेटिंग सरप्लस म्हणता येत नाही किंवा इकडे वेतनासारखं पगार पण म्हणता येत नाही, कारण ते दुसऱ्याच्या इथे नाही काम करतात, स्वतःच स्वतःच्या दवाखान्यात काम करतात. म्हणून असे जे नॉर्मली व्यावसायिक असतात किंवा असंघटित असतात, असंघटित क्षेत्रातले उद्योगधंदे असतात, त्यांच्यामध्ये त्याला त्या नफ्याला मिक्स्ड इन्कम, मिश्र उत्पन्न म्हटलं जातं. कारण ते थोडं ते कर्मचाऱ्याच्या वेतनासारखं पण असतं आणि थोडं मालकाच्या प्रॉफिट सारखं पण असतं. ओके, म्हणून त्याला मिक्स्ड इन्कम म्हणतात. सो प्रॉफिट हा दोन प्रकारचा असू शकतो. ऑपरेटिंग सरप्लस कशामध्ये, संघटित क्षेत्रातल्या कंपन्यांमधल्या नफ्याला ऑपरेटिंग सरप्लस म्हणजे चालू आधिक्य म्हणतात. तर जे स्वयंरोजगार करत असतात, डॉक्टर, वकील, एखादा इंजिनियर स्वतः कन्सल्टन्सी करत असेल या पद्धतीचं, त्यांना त्यांच्या प्रॉफिटला मिक्स्ड इन्कम म्हणतात. ओके, राईट. सो काय काय आलं मग आपल्याकडे. मग आता जर आपल्याला जीडीपीची डेफिनेशन करायची असेल तर आधी हे जे वेतन होतं त्याला आपण काय म्हटलं, कॉम्पेन्सेशन टू एम्प्लॉईज. सो सीई हा घेतला गेला. आता हे जे तीन आहेत, या तीन मध्ये याला काय म्हटलंय आपण, प्रॉफिट किंवा एमआय, म्हणजे ओएस किंवा एमआय, ऑपरेटिंग सरप्लस किंवा मिक्स्ड इन्कम. ओके, झालं. आता बघा, मागच्या वेळी जो आपण जीडीपी काढलेला होता त्याच्यात आपण डिप्रिशिएशन आधी धरत नाहीत. ओके, जे ढोबळ आहे, ढोबळ म्हणजे ढोबळ मूल्यवर्धन, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन किंवा ढोबळ राष्ट्रीय उत्पादन, या ढोबळमध्ये आपण डिप्रिशिएशन वजा करत नसतो, घसारा वजा करत नसतो इथे. त्याच्यामुळे हे आणि आधीचं जीव्हीए सेम राहायचं असेल तर आपल्याला इथे पण घसारा ऍड करावा लागेल. घसारा म्हणजेच कन्झम्पशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल. फिक्स्ड कॅपिटल म्हणजे मशिनरी वगैरे वगैरे. तर त्याचं घसारा म्हणजे काय, त्या वर्षामध्ये हे जे मशीन वगैरे जितक्या पर्सेंट वापरले जातात त्यांचं आयुष्य जितक्याने कमी होतं त्याला आपण घसारा म्हणतो. पण आपण घसारा नॉर्मल जीडीपी मध्ये मायनस करत नाहीत, म्हणून इथे तो नाहीच आहे, म्हणून तो इथे प्लस करून घेतला जातो. म्हणजे हा एक अर्थ घसारा आहे. सो इन्कम मेथडनुसार एकतर सिंपल पहिलं जे हे आहे सूत्र ते म्हणजे RWINP, ख वे व्या न, हे सिंपल सूत्र. आणि थोडंसं त्याच्यातलंच कॉम्प्लिकेटेड छोटं आणि या सगळ्याचा समावेश असलेलं सूत्र म्हणजे सीई, म्हणजे कॉम्पेन्सेशन टू एम्प्लॉईज, म्हणजेच बेसिकली वेतन. ओएस किंवा एमआय म्हणजेच हा वेगवेगळ्या प्रकारचा प्रॉफिट आणि हे इतर सर्व उत्पन्न. आणि सीएफसी म्हणजे कन्झम्पशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल, म्हणजेच थोडक्यात तो घसारा असतो, तो इथे ऍड करून द्यावा लागतो आपल्याला, कारण इथे तो आधी मायनस केलेला नसतो किंवा प्लसही केलेला नसतो. ओके, सो ही आहे इन्कम मेथड. ओके, सिंपल, राईट. आता बघा, इन्कम मेथड आपण बेसिक तर बघून घेतलं, आता त्याची फक्त डेफिनेशन बघू, तांत्रिक डेफिनेशन. तांत्रिक डेफिनेशन अशी आहे की इन्कम अर्न्ड म्हणजे कमावलेले उत्पन्न बाय ऑल हाऊसहोल्ड्स अँड फर्म्स. हाऊसहोल्ड्स म्हणजे कुटुंब संस्था, फर्म्स म्हणजे उद्योग संस्था, म्हणजे सर्व कुटुंब संस्था व उद्योग संस्था यांनी कमावलेले उत्पन्न इन अ कंट्री, देशामध्ये. इथे लक्षात घ्या, कधी नेशन हा शब्द नॉर्मली वापरला नाही पाहिजे, कारण नेशनचा अर्थ असा असतो की समजा भारतीय नेशन, याचा अर्थ असा असतो की सगळ्या जगामध्ये जिथे कुठे असतील ते सगळे भारतीय, मग ते दुसऱ्या याचे नागरिक का असे ना. ओके, कारण नेशन ही लार्ज कन्सेप्ट असते. एखादा नेशनला देश नसू शकतो. बघा, दुसऱ्या महायुद्धापर्यंत ज्यूंना, म्हणजे जे आता इस्रायली ज्यांना आपण म्हणतो, यांना एक विशिष्ट भौगोलिक सीमा असलेला देशच नव्हता, राईट. पण तरी सुद्धा ते नेशन होते. म्हणजे काय की त्यांचे काही कॉमन हिस्ट्री होती, त्यांचे काही कॉमन स्वतःचे बिलीफ्स होते, स्वतःचा एक धर्म होता, स्वतःच्या चालीरीती होत्या,
वगैरे वगैरे. जरी त्यांना एक फिक्स कुठेतरी वसवण्यासाठीचा एखादा स्वतंत्र देश नसला तरी ते नेशन होते. त्यांना फक्त एका ठिकाणी कुठली तरी जागा नव्हती. सो नेशन ही थोडी ब्रॉड कन्सेप्ट आहे. समान इतिहास, समान चालीरीती, समान धर्म किंवा थोडा थोडा तरी समान धर्म आणि समान परंपरा असलेल्या व्यक्तींचा समूह, याला आपण नेशन म्हणतो. आणि कंट्री म्हणजे काय, की जेव्हा अशा लोकांना एक विशिष्ट भूभाग मिळतो आणि तिथे ते राहतात तेव्हा त्याला कंट्री म्हणतात. ओके. सो भारत हा एक कंट्री आहे किंवा हा विशिष्ट भूभाग आहे. येमेन हा एक कंट्री आहे. ओके, राईट. सो कंट्री, इन अ कंट्री, इन अ फायनान्शियल इयर, एका आर्थिक वर्षामध्ये. सो एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये एखाद्या देशातील किंवा देशांतर्गत सर्व कुटुंब संस्था व उद्योग संस्था यांनी कमावलेले इन्कम. ओके. आता याच्यातले जे महत्वाचे शब्द आहे मी अंडरलाईन केलेले आहेत. कमावलेले, अर्न्ड, याचा अर्थ काय, काही उत्पन्न हे न कमावलेलं सुद्धा असू शकतं. उदाहरणार्थ ओल्ड एज पेन्शन म्हणजे वृद्धत्व पेन्शन किंवा वृद्धत्व निवृत्ती वेतन. समजा एखाद्या देशामध्ये वृद्धांना निवृत्ती वेतन दिलं जात असेल तर ते वृद्ध कमवत नाहीयेत, त्यांना ते डायरेक्ट मिळतंय, मग असं धरलं जाणार नाही. ओके. एखाद्या देशामध्ये समजा बेरोजगारी भत्ता असेल तर तो बेरोजगारी भत्ता मुळात एखादी व्यक्ती बेरोजगार आहे म्हणून दिला जातोय, म्हणजे ती काम करत नाहीये तरी तिला दिला जातोय, म्हणजे ती व्यक्ती कमवत नाहीये, तो तिला काही काम न करता तो मिळतो आहे, तो पण धरला जाणार नाही. म्हणजे न कमावलेलं उत्पन्न हे धरलं जाणार नाही, फक्त कमावलेलं, म्हणजे जे काहीतरी काम केलं आहे त्या कामाच्या बदल्यात मोबदला मिळाला, असा अर्न्ड म्हणजे कमावलेल्याचा अर्थ. ऑल हाऊसहोल्ड अँड फर्म्स, ते आपल्याला माहिती आहे, कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था. इन अ कंट्री, इन अ कंट्री याचा अर्थ असा की समजा आपण भारत जर घेतला तर भारताच्या भौगोलिक सीमा म्हणजे एकतर जिथपर्यंत ही ऍक्च्युअल बाउंड्री आहे, ओके, ही बाउंड्री तर झालीच, ही बाउंड्री, त्याच्यानंतर सागराचा पण काही भाग हा देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये येतो. त्याला टेरिटोरियल वॉटर्स, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन वगैरे वगैरे अशी नॉमेनक्लेचर आहेत, ते तुम्ही भूगोलामध्ये वाचलंच असेल, तुम्हाला माहित पण असेल. सो हा सागराचा भूभाग. त्याच्यानंतर याच्या वर जे हवाई क्षेत्र आहे ते हवाई क्षेत्र. त्याच्यानंतर समजा एखादी अमेरिकेतली कंपनीचं ऑफिस भारतामध्ये असेल आणि भारतामध्ये त्याचं उत्पादन चालू असेल, तिथे इन्कम मिळत असेल, ते पण, राईट. त्याच्यानंतर भारतातली एखादी व्यक्ती तात्पुरती दुसऱ्या देशात काम करते दुसऱ्या कंपन्यासाठी आणि तिला भारतात उत्पन्न मिळतोय, ते पण. ओके. त्याच्यानंतर समजा भारताचा एखादा दूतावास म्हणजे जे फॉरेन ऑफिस असतात आपले, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचे, म्हणजे अँबॅसेडर, आपले राजदूत वगैरे असतात, वाणिज्य दूतावास असतो, कन्सुलेट वगैरे वगैरे, ते जे दुसऱ्या देशांमध्ये आहेत तिथे जे आपले भारतीय काम करत असतात त्यांच्याशी संबंधित पण उत्पन्न. समजा भारताची आर्मी, कधी काळी बघा श्रीलंकेमध्ये आपली पीस कीपिंग शांतता सेना होती, समजा भारतातली आर्मी तिथे असेल, त्यांचं उत्पन्न. अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकांचा समावेश देशांतर्गत या वर्डमध्ये होतो, हे जरूर लक्षात ठेवा. ओके. आणि इन अ फायनान्शियल इयर, भारतामध्ये फायनान्शियल इयर तुम्हाला माहित आहे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत. ओके, हे ज्याचं मिनिंग झालं, राईट. ओके. तिसरी आणि शेवटची मेथड ती म्हणजे एक्सपेंडिचर किंवा खर्च मेथड. परत आपण बघितलं होतं की 40 रुपयाचा पाव हा याचं उत्पादन झालं, 40 रुपये एवढंच इन्कम कोणाला तरी व्यानं या स्वरूपात मिळालं आणि हे 40 रुपये त्या कुटुंब संस्थेने खर्च केले. ओके, ते खर्च केले. मग जर खर्च, आणि या तिघांची व्हॅल्यू एकच असते, उत्पादन, इन्कम, खर्च, तिघांची व्हॅल्यू एकच असते. काय मोजायचं ते आपण ठरवायचं असतं. जर खर्च मोजायचं ठरवला म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे खर्च मोजायचं ठरवला, तर नॉर्मली खर्च कोणत्या प्रकारचे असतात. आपण एखादा आपलं कुटुंबाचं उदाहरण घेऊ. आपल्या कुटुंबामध्ये काही असे खर्च असतात की जे कन्झम्पशन म्हणजे उपभोगासाठी असतात, म्हणजे ते लॉंग टर्म मध्ये नसतात, दीर्घकालीन नसतात. दररोजचं जेवण, त्या जेवणासाठी लागणारा खर्च हा उपभोग खर्च आहे. टीव्ही
जरी टीव्ही बराच वेळ चालत असला तरी तो उपभोग आहे, त्या टीव्हीने दुसरं काही प्रोड्यूस होत नाही, राईट. या पद्धतीचं आपलं साबण, बिस्किट, लिक्विड, वॉशिंग म्हणजे वॉशिंग पावडर, काय काय तुम्ही बघा, जे जे आपल्याला लागतं दररोजच्या दररोज आणि ज्याचं कन्झम्पशन होऊन जातं, उपभोग होऊन जातो, याच्यावर बराच आपला खर्च होतो. त्याच्यानंतर कधीतरी आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे समजा आपण फ्लॅट घेतला, तर फ्लॅट हा काही कन्झम्पशन नाही आहे, हे भांडवली खर्च आहे, राईट. सो किंवा आपण एखादी कार घेतली, हा पण एक प्रकारचा भांडवली खर्च आहे. समजा एखादा प्लॉट आपण घेतला, हा पण एक प्रकारचा भांडवली खर्च आहे, ओके, कारण तो कन्झम्पशनसाठी नाही वापरते आपण. सो नॉर्मली आपल्या कुटुंबाचे जर वेगवेगळे खर्च बघितले तर काही खर्च हे उपभोग खर्च या कॅटेगरीत असतात आणि काही खर्च हे गुंतवणूक खर्च म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे असतात, ओके. सो रफली कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, ओके. या इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचरला म्हणतो आय. हे मी तुम्हाला सांगत होतो की आधीच्या सूत्रामध्ये आपण इंटरेस्टसाठी IN का बरं वापरला, कारण इथे पण एक आय वाला येणार होता इन्व्हेस्टमेंट या अर्थाने, म्हणून इथे आय वापरला, तिथे IN वापरला, ठीक आहे, ओके. आता हा जो उपभोग खर्च असतो, बेसिकली देशात ज्या ज्या गोष्टी उत्पादित झाल्या, उदाहरणार्थ आपल्या याच्यामध्ये हा पावाचा पुळा उत्पादित झाला होता, त्या वस्तू खरेदी करण्यासाठी या कुटुंब संस्थेने जो खर्च केलेला असतो म्हणजे इतरांनी. सो हे 40 रुपये पावाचं उत्पादन कोणी केलं होतं? बेकरीने केलं होतं. हे जे उत्पादन झालं, देशात उत्पादन झालं, ही वस्तू म्हणजे पाव, हे खरेदी करण्यासाठी इतरांनी म्हणजे या कुटुंब संस्थेने खरेदी केली यांच्याकडनं, याने केलेला हा खर्च, याला आपण म्हणतो कन्झम्पशन एक्सपेंडिचर, ओके. आता इतर म्हणजे कोण? तर इतरांमध्ये देशातील कुटुंब संस्था किंवा देशातील व्यक्ती पण विकत घेऊ शकतात किंवा देशाबाहेरच्या व्यक्ती सुद्धा विकत घेऊ शकतात. समजा हा पाव आहे, या पावाचा काही भाग हा देशातच विकला जातो आणि काही मात्र परदेशात एक्सपोर्ट होतो. म्हणजे तो परदेशात एक्सपोर्ट झालेला माल कोण घेणार आहे? परदेशातली व्यक्ती घेणार आहे. पण ते काउंट करावं लागेल का नाही? समजा 40 रुपयाचा पावाचा पुडा, 2 पाव 20-20 रुपयाचे 2 पावाचे पुडे तयार झाले होते. याच्यातला 20 रुपयाचा पावाचा पुडा देशातल्या देशात झाला आणि एक 20 रुपयाचा पावाचा पुडा परदेशात निर्यात झाला. तो परदेशवाल्याने घेतला. तो जो परदेशी व्यक्तीने घेतला परदेशामध्ये, तो पण आपल्याला काउंट करावा लागेल, नाही तर मग 40-40चा हिशोब कसा लागेल? म्हणून एक्सपेंडिचर मध्ये जे देशाबाहेर जातात, आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू ज्या देशाबाहेर जातात, तो सुद्धा कन्झम्पशन एक्सपेंडिचर घ्यावं लागतं. मग देशाबाहेर जे जातं त्याला आपण काय म्हणतो? निर्यात. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो? एक्सपोर्ट. त्याच्यातला हा एक्स आपण घेतला. सो जो देशाबाहेरच्या व्यक्ती घेतात तो माल भारतात तयार झालेला, तो देशाबाहेर जातो म्हणून त्याला निर्यात म्हणतात, त्याच्यासाठी आपण एक्स वापरला. आता जे देशात आहेत, समजा हे देशात आहे 20 रुपयाचा हा पाव, हा कोण घेऊ शकतं? एकतर प्रायव्हेट कुटुंब संस्था घेऊ शकते, म्हणजे प्रायव्हेट लोक, किंवा शासन पण घेऊ शकतं. समजा गव्हर्नमेंटचं कॅन्टीन आहे, गव्हर्नमेंटच्या कॅन्टीनमध्ये पण लागतात. सिंपल एक्झाम्पल देतोय. सो जो देशातला खर्च असतो या उत्पन्नासाठीचा, हा प्रायव्हेट कुटुंब संस्था करू शकते, त्याला C म्हणतात, कन्झम्पशन, ओके, म्हणजे कस्टमरसाठीचं. आणि गव्हर्नमेंट पण घेऊ शकते म्हणून त्याला G म्हणतात. थोडक्यात काय की एकूण जो खर्च होतो तो खर्च कन्झम्पशन म्हणजे उपभोग खर्च असू शकतो किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक खर्च असू शकतो. देशाच्या स्तरावर गुंतवणूक खर्च म्हणजे कोणता? रस्ते, पूल, मोठमोठ्या बिल्डिंगा, धरणं बिरणं, याच्यावर होणारा खर्च, मशिनरी वगैरे सगळा, ते इन्व्हेस्टमेंट, ओके. इन्व्हेस्टमेंटचा इथे संपून जातो विषय. जो उपभोग खर्च आहे तो उपभोग खर्च देशातल्या किंवा देशातल्या बाहेरील व्यक्ती करू शकतात. देशातमध्ये प्रायव्हेट कुटुंब संस्था खर्च करू शकतात किंवा गव्हर्नमेंट खर्च करू शकतात, ओके. सो या सगळ्यांना आपण आधी एकत्र करू. सो C हा घेतला, G हा घेतला, इकडचा I आधी घेऊन घेतला आणि हा X घेतला, ओके. हे इतके आले CGIX, ठीक आहे. हा सगळा खर्च झाला.
मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या वस्तू निर्माण करण्यासाठी पण आपल्याला काही गोष्टी परदेशातनं आयात करायला लागू शकतात. ओके. त्यानंतर ज्या पद्धतीने आपण आपल्या वस्तू देशाच्या बाहेर पाठवल्या विकायला, त्याच पद्धतीने देशाच्या बाहेरच्या वस्तू भारतात विकल्या गेलेल्या असू शकतात. ओके. समजा बघा की 40 रुपयाचा पाव तयार झाला, आपल्या देशातल्या कंपनीने तयार केला. तो 40 रुपयाचा पाव, त्याच्यातले 20 रुपये देशात विकले गेले, 20 रुपये बाहेर विकले गेले. दोघांची आपण ॲडिशन केली, 40 रुपये झाले. 40 रुपयाचा हिशोब लागला. आता अजून एक 20 रुपयाचा पाव समजा आपण अमेरिकेतनं आयात केलेला होता, अमेरिकेतल्या कंपनीने आयात केला होता आणि तो भारतातल्या माणसाने घेतला. आता भारतातल्या माणसाने त्याच्यासाठी खर्च केला, मग खर्च तर आपण मोजतो ना, मग आपण 23 रुपये पण मोजून टाकू, कारण भारतातल्या व्यक्तीने घेतला, तो 23 रुपये मोजले. मग ऑलरेडी 40 रुपये आणि 20 रुपये किती होऊन जाईल? 60 रुपये होऊन जाईल. टोटल खर्च किती गेला भारतातल्या माणसाने? हे 40 रुपयाचा भारतात तयार झालेला तर माल घेतलाच घेतला, परदेशातनं आलेला 20 रुपयाचा माल पण भारतात त्या व्यक्तीने घेतला, त्याच्यासाठी खर्च केला. त्यामुळे सगळे खर्च आपण मोजतो ना, 40 ने 20 सगळे खर्च मोजले तर 60 रुपये झाले. मग आता 60 रुपये झाले, पण उत्पादन किती झालं होतं? फक्त 40 रुपयाचं झालं होतं. मग हे मेळ बसणार नाही ना, हे सगळे एकच पाहिजेत, मेळ बसणार नाही. म्हणजे हा जो परदेशातनं आयात केलेला 20 रुपये आहे माल, हा मायनस करायला पाहिजे. जरी त्याच्यावर भारतातल्या व्यक्तीने खर्च केला असला तरी तो भारतातला तयार झालेला माल नव्हता. म्हणून भारतातलं उत्पादन, भारतातलं इन्कम आणि भारतातला खर्च हा मॅच करायचा असेल तर हे परदेशातनं आयात झालेला पण भारतातल्या माणसाने विकत घेतलेला, म्हणजेच खर्च, त्याच्यावर खर्च केलेली गोष्ट मायनस केली पाहिजे. मग परदेशातनं जो माल आतमध्ये येतो बेसिकली तो मायनस केला पाहिजे. करेक्ट. परदेशातनं आतमध्ये जो माल येतो त्याला आपण काय म्हणतो? इम्पोर्ट. इम्पोर्ट याच्यातला हा एम घ्यायचा, तर एम इम्पोर्टसाठी वापरायचा, म्हणजे आयात. तर हा एम मायनस करायचा सगळ्यांमधनं, जे काही आलं असेल ते आयात झालेलं. ओके. मग आपल्याला परफेक्ट मिळेल GDP किंवा GVA. कोणत्या पद्धतीने? एक्सपेंडिचर मेथडने. ओके. मग काय झालं फायनल? बघा, CG हा X हा I आणि या सगळ्यांमधनं आयात मायनस केली. करेक्ट. राईट. सो आता मी X आणि M हे जवळजवळ का बरं घेतले? कारण X काय आहे? निर्यात, आणि M काय आहे? आयात. मग निर्यात वजा आयात केली तर आपल्याला काय मिळेल? निव्वळ निर्यात. म्हणजे समजा आपण 100 रुपयाची निर्यात केली आणि 80 रुपयाची आयात केली. ओके. सो 100 रुपयाची निर्यात म्हणजे X, 80 रुपयाची आयात म्हणजे M बरोबर 80. सो X मायनस M जर केला आपण तर आपल्याला 20 रुपये ही निव्वळ निर्यात, म्हणजे एकूण निर्यातीतनं आपण आयात मायनस करून टाकली. बाबा 100 रुपयाचं आपण दुसऱ्यांना पाठवलं आणि 80 रुपयाचं दुसऱ्याकडनं घेतलं, म्हणजे ते जर 80 रुपये मायनस केले तर आपण निव्वळ 20 रुपये दुसऱ्यांना एक्सपोर्ट केला, असं त्याला म्हणतो. याला निव्वळ निर्यात म्हणतात. करेक्ट. सो X आणि M, X मायनस M म्हणजे काय? निव्वळ निर्यात. थोडक्यात CG आणि I हा झाला टोटल खर्च. बरोबर. C म्हणजे कुटुंब संस्थांनी केलेला खर्च, G म्हणजे शासनाने केलेला खर्च, आणि I म्हणजे गुंतवणुकीचा खर्च. म्हणजे हा सगळा झाला खर्च, आणि X वजा M म्हणजे निव्वळ निर्यात. म्हणजे थोडक्यात काय की एक्सपेंडिचर मेथडने आपल्याला खर्च अधिक निव्वळ निर्यात याच्याने सुद्धा खर्च मेथडने राष्ट्रीय उत्पन्न येतं. ओके. सो C प्लस G प्लस I प्लस X मायनस M म्हणजेच CGI म्हणजेच एकूण खर्च, X वजा M म्हणजे निव्वळ निर्यात. सो खर्च अधिक निव्वळ निर्यात. ओके. करेक्ट. राईट. परफेक्ट. सो आय होप तुम्हाला ही मेथड व्यवस्थित कळली असेल. नसेल कळली तर एकदा परत बघा. वाटलं तर माझा व्हिडिओ ऐकताना नोट्स पण काढा. ठीक आहे.
लॉंग टर्ममध्ये यावर्षी पुढच्या वर्षी पॅटर्न बदलल्यानंतर तुम्हाला हे सगळ्या संकल्पना ज्यावेळी माहीत असतील ना मित्रांनो, खूप आनंद मिळेल तुम्हाला. बातम्या वाचायला आनंद येईल, पुस्तकं वाचायला आनंद येईल, प्रश्न सोडवायला आनंद येईल, इन जनरलच लाईफमध्ये आनंद येईल. ज्ञान कुठल्याही मार्गाने वाढलं तर माणसाला आनंद मिळतो. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण जे फॅक्टर कॉस्ट, करंट प्राईस, त्याच्यानंतर हे GDP डिफ्लेटर वगैरे त्या संकल्पना पाहू. रिअल GDP म्हणजे काय, नोशनल किंवा नॉमिनल GDP म्हणजे काय वगैरे. नंतर मग NNP, NDP, GNP वगैरे काय ते सगळं पाहू. ओके, थँक्यू व्हेरी मच.